Hello, this is the My Artifact episode number 509. आजची तारीख आहे 25 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:15 वाजले. आणि आज मी आता नाही का थोडं पाकिस्तान बद्दल थोडंसं सर्च करून राहिलो होतो. सर्च नाही, एक डॉक्युमेंटरी पाकिस्तान बद्दल का पाकिस्तान आणि इंडिया समझौता एक्सप्रेस अँड ऑल दोज थिंग्स बद्दल मी जाणून घेतलं. तर मला नाही का एक प्रकारे एक कन्सेप्ट आलाय की पाकिस्तान इज अ रिअली नाईस कंट्री. आणि आपण नाही का मेंटली खूप जास्त हे आहोत त्यांच्यापासून, म्हणजे मला वाटतं का ते एनिमी आहे, बट नॉट. जर आपण इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जर डिफरन्स वगैरे काढतो म्हटलं तर काही बहुत जास्त डिफरन्स येत नाही. म्हणजे जर औद्योगिक क्रांती आणि विकासमध्ये जर डिफरन्स काढायचं असेल तर इट्स अ लॉट ऑफ डिफरन्स येणार. बट जे पीपल्स टू पीपल लँग्वेज आहे, त्यांची चालीरीती आहे, दे ऑल आर सेम आणि खूप जास्त डिफरंट नाही आहेत ते पीपल. आणि मला नाही का एक प्रकारे मी मुसलमान लोकांसोबत कधी भेटलो नाही. मी हिंदू वगैरे ब्राह्मण वगैरे भेटलो आहे मला. बट माझे मित्रामध्ये म्हणजे आता कोणी मला असा माणूस वगैरे भेटला तर कोणी त्याच्या कल्चरबद्दल कोणी जास्त सांगत नाही, ऑफकोर्स नॉट. आणि बट मला नाही का मुसलमान जे पर्सन असतात ना ते मला खूप जास्त आवडतात. भाई कारण त्यांचे जे लँग्वेज असतात ना इट्स अ रिअली नाईस. कारण ते म्हणतात की एक दफा हमने किया तो फिर बाद में हम नहीं कर सकते. इट्स काइंड ऑफ लाइक ए हिंदी इज कंटेन इन अ लॉट ऑफ unrelated words which I am not understand practically, but I'm thinking about it. It's too much nice word that I ever heard. It is so great. आणि मला मुसलमान लोक पण आवडते. मला नाही का नेहमी लाईफमध्ये अमेझिंग अँड डिफरंट पीपल सोबत भेटूशा वाटते. बट काय माझी लाईफ बिकम स्टक्स अँड आय एम स्टक हियर. या आय एम स्टक इन हियर. वेल एक प्रकारे स्टक नाही म्हणतात. कसं आहे, एक प्रकारे आपल्याला जॉब लागली आहे आणि आपल्या जॉबमध्ये काही जास्त काही खास नवीन वगैरे नाही आहे, बट काही जुनं पण नाही. एक प्रकारे एकच गोष्ट रोज करावं लागते, रोज रिपोर्ट बनवावं लागते, रोज दाखवावं लागते. बट आपली डेस्टिनी अलग आहे आणि या डेस्टिनीसाठी लागणारं काम आहे ते पण अलग आहे. त्यामुळे आपल्या याच्याबद्दल जास्त वरीड होण्याची काही काळजी वगैरे करायची नाही. राईट. सो आज काय झालं, या आजपासून मी डिसाईड केलं होतं की जिममध्ये जाईन. बट काय की जेव्हा मी ड्युटीवरून आलो ना का एवढा थकून जातो, बहुत जास्त थकून जातो. मेंटली बहुत जास्त थकून जातो. फिजिकलीच नाही पण मेंटली बहुत जास्त थकून जातो. आणि घरी आल्यावर तर मी 1-1.5 घंटा खुर्चीवरून तर उठतही नाही. पंखा लावतो, टीव्ही लावतो, कपडे काढून बसाच नागडा बसतो. काही असं हे येतच नाही डोक्यामध्ये का आपण काही करावं, काही थोडंसं जिमला जावं वगैरे, कारण बहुत जास्त थकून राहतो. आणि त्यामुळे काय होते का नंतर मग मला नाही का तिथून आल्यावर जिम जाऊशच नव्हतं. कारण जिम गेल्याने एक प्रकारे काय होते की पहिले थकून राहतो, त्याच्यामध्ये पुन्हा जिम जाऊ तरी जिम मारीनच मी. जिम गेल्यावर तुम्ही जिम मारणार आणि ते कातोच मारणार. बट त्याच्यानंतर आल्यानंतर मग माझी पढाई नाही होत या. आणि पढाई इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. जिम एवढी जास्त इम्पॉर्टंट नाही आता तरी, कारण तरी मला फिल्म मेकिंगकडे जायचं आहे, फिल्म स्ट्रक्चरकडे जायचं आहे. सो इट इज टू वे लॉंग, खूप जास्त दूर आहे. आणि जरी दूर असलं तरी जिमची प्रिपरेशन नाही का त्या सराउंडिंगमध्ये करता येते राव. जेव्हा आपण लेवल 3 मध्ये जाऊ तेव्हा आपण तिथपर्यंत करता येते. बट राईट नाव आपल्याला नाही का थोडं पढाई करायची आहे, फिल्म मेकिंग पण करायची. फिल्म मेकिंग म्हणजे आपल्यामध्ये डोक्यामध्ये स्ट्रक्चर उभं करायचं आणि काय. आणि माझी फिजिकल बॉडी इज रिअली नाईस. मी काही खूप जास्त मोठा टोला वगैरे नाही आहे आणि मी इथं भात खाणं पण सोडून दिला आहे. तर मी नुसता पोळीच खाऊन राहिलो आहे. तर दॅट विल बी ग्रेट टू मी अँड इट इज सो मच नाईस टू डन समथिंग with your body and with your diet
सो दॅट इज ग्रेट. आज काही खास वगैरे नाही. सकाळी उठलो, ड्युटीवर गेलो. सकाळी उठलो नाही, आत्याकडे होतो, इथून ड्युटीवरून गेलो, 4 वाजता आलो, पढाई केली आज. या जे काय हो, एक क्वेश्चन वाचला, थोडी बहुत टीव्ही बघितली, बट काय ना थोडी बहुत पढाई केली. जसं आपलं हळूहळू चालत आहे त्याप्रमाणे आपलं हळूहळू चालू द्यायचं. इथे मला लॅपटॉपची खूप जास्त हे वाटून राहिलं, कारण जर माझ्याकडे लॅपटॉप असतात तर आय कॅन डू मच बेटर. कारण जर माझ्याकडे लॅपटॉप असतात तर मी लॉट ऑफ थिंग्स क्रिएट केल्या असतात. फर्स्ट ऑफ ऑल माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी जे स्टोरेज मीडियासाठी मी नेहमी आत्याकडे जातो, आत्याकडे जायची काही गरज नाही. अदर दॅन लॅपटॉप असला का मी जे काही मूवी कलेक्शन आहे तेव्हाच पाहू शकतो ॲट अ टाइम. आणि जास्त टाइम स्पेंड न करता जर मी टीव्हीवर पाहिलं तर मला ॲटलिस्ट 3-3.5 घंटे तर वेस्ट करावं लागते. बट लॅपटॉप असतात मी तेव्हाच कंटिन्यू पाहू शकत असतो. आणि अनदर थिंग, जर मला फिल्म मेकर बनायचं आहे यासाठी मला काही प्रिपरेशन व्हिडिओ यूट्यूबवरून डाउनलोड करावं लागेल, आणि ते बघण्यासाठी मला लॅपटॉपची पण खूप जास्त गरज आहे. या तर पण लॅपटॉप एवढ्या लवकर तर काय भेटेल ना आपल्याला, 1-2 महिने थोडं वाट पाहावं लागेल, पण भेटेल. त्याच्यानंतर काही असं खास वगैरे काही नाही. मित्रांपासून थोडसा मी अलोन फील करून राहिलोय, बट आता थोडंसं सवय घेऊन राहिलो स्वतःला एकटं राहण्याची आणि करण्याची. आता लेवल 2 वर आलो आहे, तर मला वाटते आपण आपल्या लाईफला थोडं बहुत सायकलिंग आणि थोडं बहुत रोटेशन द्यावं लागेल, आणि नवीन नवीन गोष्टी शिकावं लागेल, नवीन नवीन लोकांसोबत भेटावं लागेल. आणि जसं स्टार्ट इट्स जर्नी जस्ट स्टार्टेड, आणि आपण याची प्रिपरेशन बहुत चांगल्याने करून राहिलो आहे. आणि आपल्याला वाटते का आपली डेस्टिनी बहुत लवकर आपल्याला भेटू शकते. या अजून काही सांगायचं आहे का आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये? दिवसभर तर मी नाही का खूप काही असं डोक्यात राहते काय सांगायचं काय नाही. म्हणजे दिवसभर कसं खालीच राहतो ना, माइंड एकदम, डोकं एकदम खालीच राहते. सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फालतूचा कारभार करा, मोबाईल छेडा, झोपा, गाणी ऐका, हेच करा. थोडं आपल्या फिल्मबद्दल विचार करा, त्याला डिझाईन करा, बस हेच, बाकी तर काही नाही. बट जेव्हा तेव्हा विचार येते तेव्हा मी रेकॉर्ड करू शकत नाही, तेव्हा कसा मोमेंट नाही भरत नाही. जेव्हा रेकॉर्ड करून जाऊ तेव्हा काही डोक्यामध्ये येत नाही. तरी जेवढे येते आणि जेवढं मला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करायचं तेवढं. अजून एक थिंग, मी टीव्हीवर आता ते झूम पाहत होतो, प्लॅनेट बॉलिवूड. ॲक्च्युली मला वाटते का जे फिल्म स्टार आहे त्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये आपण जास्त जाणून घेणं चांगली गोष्ट नाही आहे. बट असं नाही आहे का त्याच्याबद्दल जाणून नाही घेणं, म्हणजे एक प्रकारे प्रिपेअर राहणं कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी. जर आपण त्याला फक्त जाणून घ्यायचं, काही ॲक्शन नाही घ्यायची, म्हणजे पूर्ण नॉलेज आपल्यापाशी असणं महत्त्वाचं आहे. त्याला अप्लाय करायचा, केव्हा करायचा आणि कशा प्रकारे करायचा ते आपण वेळेवर डिसाईड करू. बट आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे, कारण मला माहीत पाहायला पाहिजे ना का मग कोणती प्रोडक्शन हाऊस किंवा कोणते ॲक्टर वुड बी, म्हणजे अजूनपर्यंत सांगता नाही येत राव का, म्हणजे घरासाठी कोण किती कामी येणार, आय डोंट नो. बट उद्याच्या प्रिपरेशनसाठी, म्हणजे उद्याच्या रिझल्टसाठी आजपासून आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल. तर मला वाटते मी गोईंग ॲट द रिअली नाईस वे. आणि या this is the my artifact episode number 509. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.